भारतापुढे भविष्य काळात काय पद्धतीची आर्थिक आणीबाणी येणार आहे हे काल मोदींच्या हैदराबादच्या सभेनं देशाला दाखवून दिले। पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर गरजेनुसार करा, ऑनलाईन बैठका घ्या, स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, खासगी वाहनांना वापर टाळून मेट्रो इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा असं मोदींनी आवाहन केलंय। मोदींच्या या आवाहनानंतर देशात आता कमालीची अस्वस्थता पसरली। पण 5 राज्यांचे निवडणूक निकाल लागून गेल्यानंतर सरकार आता नागरिकांना देशातील खरी आर्थिक परिस्थिती सांगते असा एक सूर यातून उमटताना दिसतोय। भारत आज जे करू पाहतोय ते इतर देश महिना 2 महिना आधीपासूनच करतात, परंतु देशातला निवडणुकीचा माहोल खराब होऊ नये म्हणून आपल्याला उशिराने सुचवलेले हे शहाणपण आहे का असाही प्रश्न आता निर्माण केला जातोय। निवडणुका संपल्याने आतापर्यंत तोटा सहन करत असलेल्या तेल उत्पादक कंपन्यांचा संयमही आता सुटू लागल्याचं बोललं जातंय। देशात लवकरच इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भविष्यात नेमकं काय होणार, देश आर्थिक आणीबाणीच्या दिशेने जातोय की काय अशी शंका आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे। ज्या लोकांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना आपल्या गुंतवणुकीबद्दल चिंता वाटणं साहजिकच आहे, परंतु ज्यांनी लॉंग टर्म साठी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांनी मात्र सध्याच काहीही चिंता करण्याची गरज नसल्याचं अनेक तज्ञ सांगतात। पंतप्रधान मोदी यांनी कालच्या भाषणात जे मुद्दे मांडले त्याचे अनेक पद्धतीने अर्थ काढले जातात, त्याची मीमांसा आपण या व्हिडिओतून करणार आहे। खरंच भारत देशात पुन्हा लॉकडाऊन लागेल का? सोन्याचा विचार करता देशात दरवर्षी शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते। लोक सण उत्सव लग्न आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतात। भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी बहुतांश गरज परदेशातून आयात करतो। यामुळे जेव्हा सोन्याची आयात वाढते तेव्हा मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशाबाहेर जातं। तज्ञांच्या मते भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स किमतीच्या सोन्याची आयात करतो, ज्यामुळे व्यापार म्हणजे तुटही वाढते। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी वर्षासाठी सोने खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारपेठेपुरता मर्यादित राहणार नाही। यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रुपया, व्यापार तूट आणि गुंतवणुकीच्या पद्धतींमध्येही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात। भारतीयांनी वर्षभरासाठी सोन्याची खरेदी कमी केली किंवा पूर्णपणे थांबवली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम देशाच्या आयात धोरणावर होईल। सोन्याची आयात कमी केल्याने सरकारला परकीय चलन वाचवण्यात मदत होईल। यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयाचे अवमूल्यन कमी होण्यास मदत होईल। अनेक अर्थतज्ञांच्या मते यामुळे भारताची चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत होऊ शकते। सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचा अधिक पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत गुंतवणूक आणि विकासासाठी वापरला जाऊ शकेल। परकीय चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयांचे मूल्य दिवसेंदिवस कमी होते। गेल्या 12 महिन्यात रुपया 8 ते 10% अधिक कमकुवत झालाय। जेव्हा आपण जास्त सोने आयात करतो तेव्हा आपली व्यापार तूट वाढते, म्हणजेच निर्यातीपेक्षा आयातीवर जास्त खर्च होतो, ज्यामुळे रुपया कमकुवत होतो। सोन्याची खरेदी न केल्यानं किंवा कमी केल्यानं भारतीय रुपयाचे अवमूल्यन रोखण्यास मदत होईल, कारण सोनं आयात करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावरती डॉलर खर्च करावे लागते। हे परकीय चलनच भविष्यात भारताला बूस्ट देऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातोय। आता भारतात सध्या सोन्याच्या साठ्याची स्थिती काय आहे यावरही एक नजर टाकूया। भारत दरवर्षी साधारणपणे 700 ते 800 मेट्रिक टन सोन्याचा वापर करतो। 2024 मध्ये ही मागणी वाढून सुमारे 802.8 टन झाली होती। भारतात सोन्याचे उत्पादन नगण्य म्हणजेच वर्षाला फक्त 1-2 टन होते। आपण आपल्या गरजेच्या 99% सोने परदेशातून आयात करतो। भारतासाठी कच्च्या तेलानंतर सोन्याची दुसरी सर्वात मोठी आयात होते। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतात सोन्याची आयात विक्रमी 71.98 अब्ज डॉलरवर पोहोचली। सोन्याची प्रचंड खरेदी केवळ दागिन्यांपुरती मर्यादित नसून त्याचा थेट संबंध देशाच्या मायक्रो इकॉनॉमीशी येतो। जेव्हा आपण सोने आयात करतो तेव्हा आपल्याला त्याचे पैसे अमेरिकन डॉलरमध्ये मोजावे लागतात। यामुळे देशाच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन बाहेर जातं आणि चालू खात्यातील तूट वाढते। डॉलरची मागणी वाढल्यामुळे भारतीय रुपयाचे मूल्य कमी होते, ज्यामुळे इंधन आणि इतर आयाती महाग होतात। सोन्यात गुंतवलेला पैसा अनुत्पादक भांडवल मानलं जातं, कारण तो कारखाने किंवा पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात वापरला जात नाही, ज्यामुळे थेट रोजगार निर्मिती होत नाही। सोन्याच्या एकूण मागणीच्या 70 ते 75% वाटा हा दागिन्यांचा असतो। विशेषतः लग्न सराई आणि उत्सवांमध्ये याची अधिक वाढ होते। यामुळे साहजिकच अशा सण उत्सवांच्या काळात होत असलेल्या जास्त दागिने खरेदीमुळे परकीय चलन बाहेर जाऊन रुपयाचे मूल्य घसरतं आणि भारतीय अर्थव्यवस्था अजूनच खिळखिळी होऊ शकते। आणि याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सोने खरेदी करण्याचं आवाहन केलंय त्यातून हेच काय आहे तो निष्कर्ष निघतो।
नरेंद्र मोदींनी सोन्याबद्दल केलेल्या विधानावरून एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे भविष्यात सोनं वाढणार की स्थिर राहणार याबाबतही अनेक तज्ज्ञ वेगवेगळी मतं व्यक्त करताना दिसतात. गोल्डमन सॅक्स आणि JP मॉर्गन यांसारख्या जागतिक संस्थांनी 2026च्या अखेरीस सोन्याचा भाव 5,400 ते 6,300 प्रति औंस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला. भारतात 2026 अखेरपर्यंत 24 कॅरेटच्या सोन्याचा दर 1.7 लाख ते 2 लाख प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतो, असे काही स्थानिक तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या सध्याच्या किमतीवरून 4 ते 5% किरकोळ घसरण होऊ शकते, परंतु आधी सांगितल्याप्रमाणे दीर्घकालीन गुंतवणूक ही लाभाचीच ठरू शकते. भारत, चीन आणि तुर्कीसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करतात, यामुळे सोन्याच्या किमतींना भक्कम आधार मिळतोय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर स्थिर ठेवल्यानं किंवा कमी करण्याच्या शक्यतेमुळे सोन्याची मागणी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण सोन्यामध्ये एकदम गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्यानं सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दुसरीकडे सोन्यासोबतच कच्च्या तेलाबाबतही भारताचे परावलंबन अधिक आहे. भारताला आपल्या गरजेपेक्षा तब्बल 88 ते 90% कच्चे तेल परदेशातून आयात करावे लागते. 2025-26च्या आर्थिक वर्षात भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवर तब्बल $134.7 अब्ज म्हणजे सुमारे 11 लाख कोटी रुपये खर्च केलेत. भारत सध्या रशिया, सौदी अरेबिया आणि इराकसह सुमारे 40हून अधिक देशांकडून तेल खरेदी करावी लागते. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या तेलाची पुरवठा साखळी देखील खंडित झाली आहे. त्यामुळे सोन्यासोबतच इंधन आणि खाद्य तेलाचाही वापर कमी करण्याचं आवाहन जे आहे ते मोदींनी केलंय. थोडक्यात देशात सोनं आणि तेल या भोवतीची अर्थव्यवस्था कमालीची धोक्यात आल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. जागतिक स्तरावर तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भविष्यात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. हे बघता पैसा हाताशी ठेवणं, गरजेपुरताच पैसा खर्च करणं, पैशांची अवास्तव उधळमाप थांबवणं हे सध्या शहाणपणाचं ठरेल. बाकी वर्क फ्रॉम होम करणं किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करणं, पेट्रोल डिझेलच्या गाड्या टाळणं, मेट्रोनी रेल्वेनी प्रवास करणं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. तेलाच्या किंवा खतं जे लागतात, बियाणे जे लागतात त्याबाबत असो किंवा मग सोने खरेदीबाबत यावरती राहुल गांधींनी एक टिप्पणी केलेली आहे की लोकांना जे सॅक्रिफाईस त्याग करा जे म्हणतायत हे खरं तर मोदींचं आणि देशाचं अपयश आहे, जे निवडणुकांपुरतं झाकून ठेवलं जात होतं. निवडणुका होऊ दिल्या, राज्य जिंकले गेले, मग आणि तिथून पुढे तुम्ही देशाला देशाची खरी परिस्थिती दाखवतायत. काही दिवसांनी लॉकडाऊनचा काळ परत तर येणार नाही ना, अशा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतंय? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.